रेझरने हातापायावरची केस कशी काढायची, रेझर वापरण्याची योग्य पद्धत काय आहे, रेझर वापरल्याने काही साईड इफेक्ट होतात का, बॉडी शेविंग म्हणजेच हातापायाची केस काढता वेळेस कोणती काळजी घ्यावी, रेझरने शेविंग कशी करायची नाही माहिती आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण फ्रेंड्स आज मी तुम्हाला हातापायावरची केस रेझरने कशी काढायची ते दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल आणि मला जर नवीन बघत असाल तर नमस्कार, माझं नाव आहे अथ्या. फ्रेंड्स आज मी तुम्हाला रेझरने घरीच हातापायावरची केस कशी काढायची ते दाखवणार आहे. फ्रेंड्स शरीरावरची केस काढायची म्हणजेच हातापायांवरची केस काढण्याच्या 4-5 पद्धती आहेत. ठीक आहे. सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे वॅक्सिंग. खूप जणी पार्लरमध्ये जाऊन वॅक्स करत असतील. मलासुद्धा वॅक्स करायला खूप आवडतं, पण प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाणं आपल्याला शक्य होत नाही. कारण पार्लरमध्ये जर आपण वॅक्स करायला गेलो ना तर त्याच्यासाठी खूप वेळ लागतो. घरीच जर वॅक्स करायचं म्हटलं तर आपल्याला कोणाची तरी हेल्प लागते. वॅक्सिंग हा जो मेथड आहे तो टाईम कन्झ्युमिंग मेथड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वॅक्सिंगमध्ये खूप पेन होतो. जर तुमच्याकडे पेन सहन करायची ताकद असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन वॅक्स करू शकता. आता दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजेच हेअर रिमूव्हल क्रीम. फ्रेंड्स बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या हेअर रिमूव्हल क्रीम मिळतात. पण फ्रेंड्स सततच्या हेअर रिमूव्हल क्रीम वापरामुळे म्हणजेच हेअर रिमूव्हल क्रीमने जेव्हा तुम्ही केस काढता सतत वापरता त्यामुळे आपले जे हातपाय असतात ते थोड्या दिवसानंतर कालवटले जातात. स्पेशली जर तुम्ही अंडर आर्म्सला किंवा वजायनाला हेअर रिमूव्हल क्रीम वापरत असाल तर तुम्हाला रिक्वेस्ट करते की आजच बंद करा. कारण हेअर रिमूव्हल जे क्रीम असतात ते आपल्या पोर्समध्ये जाऊन आपल्या पोर्समध्ये तो हेअर तिथेच बर्न करतात. त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट म्हणजे कालवटपणा बॉडीवर दिसायला लागतो. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन हेअर रिमूव्हल क्रीम अवॉइडच करा. ठीक आहे. ही होती दुसरी पद्धत. तिसरी पद्धत म्हणजे लेझर ट्रीटमेंट. फ्रेंड्स लेझर ट्रीटमेंट जी आहे ती खूप एक्सपेन्सिव्ह पद्धत आहे. जर तुमच्याकडे पैसे असतील, तुमचा बजेट असेल तर तुम्ही लेझर ट्रीटमेंट करू शकता. पण मी खरं सांगू का, माझा एक्सपिरियन्स सांगू, मी एक मिडल क्लास मुलगी आहे. लेझर ट्रीटमेंटसाठी एवढे पैसे देऊ शकत नाही. कारण जर तुम्ही एकदा लेझर ट्रीटमेंट केली तर तुम्हाला बॅक टू बॅक त्याचे सेशन घ्यावे लागतात. आणि तेव्हा तुम्हाला त्याचे जेव्हा तुम्ही ते बॅक टू बॅक सेशन घेता 6 महिन्यानंतर 12 महिन्यानंतर तर तेव्हा पण तुम्हाला पैसे द्यावे लागतात. ठीक आहे. ही होती तिसरी पद्धत. चौथी पद्धत म्हणजेच थ्रेडिंग. आता थ्रेडिंगने जी केसं आपण काढतो ती आपल्या ॲब्रोची, अप्पर लिप्सची आणि खूप जणी चेहऱ्यावरची पण काढतात. थ्रेडिंगने आपण हातापायाची केसं काढू शकत नाही. आणि अजून एक फ्रेंड्स, जर तुम्ही थ्रेडिंगने चेहऱ्यावरची केसं काढत असाल तर प्लीज अवॉइड करा. एकतर तो खूप पेनफुल मेथड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे साईड इफेक्ट पण तुम्हाला बघायला मिळतील. ही होती चौथी पद्धत. आता पाचवी पद्धत म्हणजेच रेझरने हातापायावरची म्हणजेच बॉडी शेविंग करणे. फ्रेंड्स रेझर ही जी पद्धत आहे एकतर खूप सिंपल आहे, स्वस्तात मस्त आहे, टाईम सेविंग आहे आणि पेनलेस मेथड आहे. म्हणून आज मी तुम्हाला हातापायावरची किंवा शरीरावरची केसं रेझरने कशी काढायची ते दाखवणार आहे. पण फ्रेंड्स शेविंग करता वेळेस किंवा रेझरने हातापायाची केसं काढता वेळेस कोणती काळजी घ्यावी, रेझर वापरण्याची योग्य पद्धत कोणती आहे, ईच अँड एव्हरीथिंग मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. तर चला जास्त गप्पा न मारता लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूयात. पण जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो फ्रेंड्स लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. फ्रेंड्स हातापायावरचे केस काढण्याआधी आपल्याला हातापायांना एक्सफोलिएट करायचं आहे. म्हणजेच जिथले आपले केस काढायचे आहेत तिथे आपल्याला स्क्रब करून घ्यायचं आहे. आज मी तुम्हाला घरगुती पद्धतीने बॉडी स्क्रब कसं बनवायचं ते दाखवणार आहे. फ्रेंड्स घरगुती पद्धतीने बॉडी स्क्रब बनवण्यासाठी इथे मी 2 कॉफीचे सॅचेट घेतले आहेत. दोघांमध्ये 1-1 चमचा कॉफी असते. एका बाउलमध्ये मी ते ओतून घेतले आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे साखर टाकायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल इथे मी 3 चमचे यात टाकले आहेत. सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. फक्त
3 इन्ग्रेडियंट्सने म्हणजे 3 घटकांनी हा बॉडी स्क्रब तयार होतो। अशा प्रकारे घरगुती पद्धतीने तुम्ही बॉडी स्क्रब बनवू शकता। फ्रेंड्स, सगळ्यात आधी मी माझ्या हातांना एक्सफोलिएट करते, कारण फ्रेंड्स आपल्या बॉडीवर मृत त्वचा असते आणि शेविंग केल्यानंतर ही मृत त्वचा निघत नाही। त्यामुळे शेविंगच्या आधीच आपल्याला आपली बॉडी एक्सफोलिएट करायची आहे, म्हणजेच आपल्या शरीरावरील मृत त्वचा काढून टाकायची आहे। हा जो स्क्रब आहे तो तुम्ही तुमच्या हातापायांवर, इवन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर किंवा पूर्ण बॉडीवर यूज करू शकता। फ्रेंड्स, आपल्याला शेविंग करण्याआधीच बॉडी एक्सफोलिएट करायची आहे, कारण आपल्या बॉडीवरची मृत त्वचा तर निघून जाते, त्यासोबत आपल्या बॉडीवर जे केस असतात, कडक असतात, तर ती मऊ होतात आणि रेझरनी ही केस इझिली निघून जातात। आता तुम्ही माझ्या पायांवर भरपूर केस बघू शकता, कारण मला व्हिडिओ शूट करायची होती म्हणून मी भरपूर दिवस माझ्या हातापायांवरची केस काढली नव्हती। आता फ्रेंड्स, मी माझ्या पायांना पण अशाच प्रकारे एक्सफोलिएट करते, म्हणजेच मृत त्वचा काढून टाकते। फ्रेंड्स, या बॉडी स्क्रबमध्ये आपण कॉफी टाकली होती। कॉफीमध्ये कॅफीन नावाचं घटक असतं। कॉफीने आपल्या बॉडीवरची पिगमेंटेशन, कालवटपणा संपूर्ण निघून जातो। जर तुम्हाला उन्हामुळे सन टॅन झाला असेल तर तेही निघून जातो। यामध्ये फ्रेंड्स आपण साखर टाकली होती। साखर आपल्या बॉडीवरची डेड स्किन निघून जायला, त्यासोबत बॉडीवर जर तुमच्या व्हाईट हेड्स असतील, ब्लॅक हेड्स असतील तर ते देखील निघून जातात। फ्रेंड्स, यामध्ये आपण कोकोनट ऑइल टाकलं होतं। आपल्या बॉडीला मऊ आणि स्मूथ करण्यासाठी कोकोनट म्हणजेच खोबरे तेल खूप उपयुक्त आहे। लक्षात असू द्या, तुम्हाला शेविंग करण्याच्या आधीच बॉडी स्क्रब करायचं आहे, शेविंग केल्यानंतर स्क्रब नाही करायचं, कारण जर तुम्ही शेविंग केल्यानंतर बॉडी स्क्रब केला तर तुमच्या शरीरावर छोटे छोटे दाणे येऊ शकतात। ठीक आहे, छान 5 मिनटं आपल्याला आपले हात पाय एक्सफोलिएट करायचे आहेत, म्हणजे स्क्रब करायचं आहे। त्याने आपल्या बॉडीचा ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच रक्तप्रवाह वाढतो। 5 मिनटं एक्सफोलिएट केल्यानंतर आता मी थंड पाण्याने माझे हातपाय स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि एका रुमालाने छान ते सुकवून घेते। हातापायांवरची केस काढण्यासाठी आपल्याला रेझर घ्यायचा आहे। रेझर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता। मी इथे जिलेटचा व्हीनस रेझर घेतला आहे। त्यानंतर इथे मी कंडिशनर घेतला आहे। कंडिशनर पण तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता। एका मगामध्ये पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर फ्रेंड्स, मी इथे ॲलोवेराचा एक तुकडा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे शॉवर जेल नसेल, बॉडी वॉश नसेल, कंडिशनर नसेल, प्रोडक्टवाला ॲलोवेरा जेल नसेल, तर तुम्ही अशा प्रकारे प्लांटवाला ॲलोवेरा जेल लावून पण केस काढू शकता। मी तुम्हाला इथे प्रत्यक्षात दाखवते। अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यात आधी ॲलोवेराचा जेल काढून घ्यायचा आहे आणि पायांवर अप्लाय करून घ्यायचा आहे। ॲलोवेरा जेल आपल्या पायांवरील केसांना मऊ करतो आणि आपण जेव्हा रेझर फिरवतो तेव्हा आपल्या पायावरची जी केस असतात ती इझिली निघतात। आणि फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात असू द्या, कोरड्या त्वचेवर रेझर आपल्याला अजिबात फिरवायचं नाही आहे। आता रेझर फिरवण्याची एक योग्य पद्धत आहे। तुम्हाला अशा प्रकारे वरून खालच्या बाजूला रेझर फिरवायचं आहे। आता बघा, वरून मी खाली अशा प्रकारे रेझर फिरवते आणि आपली जी केस आहेत ती इझिली निघत आहेत। तुम्हाला छोटे छोटे सेक्शन घेऊन केस काढायचे आहेत, म्हणजे छोट्या छोट्या पार्टची केस काढायची आहेत। एकदम जर तुम्ही पूर्ण पायावर रेझर फिरवला तर रेझरमध्ये केस अटकतात, त्यामुळे छोट्या छोट्या पार्टची केस काढायची आहेत। आणि त्यासोबत तुमचा जो रेझर आहे तो मध्ये मध्ये धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून रेझरमध्ये जी केस अटकलेली असतात ती निघतात आणि जेव्हा तुम्ही परत एकदा रेझर फिरवता तेव्हा ती केस असतात ती इझिली निघत आहेत। तुम्ही बघू शकता ॲलोवेरा जेलने केस किती छान निघतात आणि रेझर पण माझ्या पायांवर छान असा ग्लाईड होतो। तर अशा प्रकारे तुम्हाला पायावरची केस काढायची आहेत। आता पूर्ण पायावरची मी केस काढली आणि आता मी उलटा रेझर फिरवते। तुम्ही बघू शकता उलटा रेझर, आधी मी सरळ रेझर फिरवला, आता आपल्याला उलटं रेझर फिरवायचं आहे। याचं कारण असं, जेव्हा आपण सरळ रेझर फिरवतो, सरळ रेझरने आपण जेव्हा केस काढतो तेव्हा आपल्या केसांची जी टोकं आहेत ना ती बाहेर आलेली असतात, ती पण व्यवस्थित आपल्याला काढायची आहेत। पूर्ण पायावरचे केस काढल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला उलटा रेझर फिरवायचा आहे, जेणेकरून जी बारीक बारीक टोकं निघालेली असतात ना ती पण इझिली निघून जातात। ठीक आहे, आता मी दुसऱ्या पायाला कंडिशनर लावते। ठीक आहे, कंडिशनर लावून छान अशी मी पायांवरची केस काढते। पण फ्रेंड, लक्षात असू द्या, कोरड्या त्वचेवर आपल्याला रेझर नाही फिरवायचा। जर तुम्ही कोरड्या त्वचेवर रेझर फिरवला तर तुमच्या बॉडीवर छोटे छोटे दाणे येऊ शकतात।
त्यामुळे तुम्ही ॲलोवेरा जेल लावा, कंडिशनर लावा, शॉवर जेल लावा. यापैकी जर तुमच्याकडे काहीच नसेल तर छान असं पूर्ण पायांना साबण लावायचं आहे, छान फेस करायचं आणि देन रेझर पूर्ण पायावर फिरवायचं आहे. सरळ रेझर फिरून झाल्यानंतर आता मी परत पायावर उलटा रेझर फिरवते, जेणेकरून जी छोटी छोटी टोकं आलेली असतात केसांची ती पण व्यवस्थित निघून जातील. आता मी तुम्हाला हातावरची केसं पण काढून दाखवते. हाताला व्यवस्थित आपल्याला कंडिशनर लावायचं आहे. तुम्ही ॲलोवेरा जेल पण लावू शकता, साबण लावा. व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला आधी सरळ रेझर फिरवून घ्यायचा आहे. छोटा छोटा सेक्शन घ्यायचा आहे, म्हणजे छोट्या छोट्या पार्टवर आपल्याला रेझर फिरवायचं आहे. एकदम पूर्ण हातावर रेझर फिरवायचं नाही आहे, ठीक आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला हातावरची पण केसं काढायची आहेत. फ्रेंड्स, जेव्हा मला हातापायांवरची केसं काढायची असतात ना, तर सगळ्यात आधी मी बॉडी स्क्रब करते आणि त्यानंतर हातापायावरची केसं काढते. त्याने काय होतं, बॉडी स्क्रब केल्याने हातापायांवरची जी डेड स्किन असते ती निघून जाते. त्यासोबत नंतर आपण जेव्हा रेझर फिरवतो पूर्ण बॉडीवर, केसं पण निघतात आणि त्यासोबत आपली जी डेड स्किन, ज्याला आपण मृत त्वचा म्हणतो, ती सुद्धा निघते. आणि बॉडी स्क्रब केल्यामुळे ना हातापायावर जे छोटे छोटे दाणे झालेले असतात ना, पण ते पण कमी होण्यासाठी खूप मदत मिळते. आता फ्रेंड्स, मी माझे जे हातपाय आहेत ना ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता माझे हात किती स्मूथ दिसत आहेत, शाईन पण करत आहेत, एकदम हातापायांवर ग्लो पण आलेला आहे. आणि यानंतर फ्रेंड्स ना, मी माझ्या पायांवर आणि हातांवर मॉइश्चरायझर पण लावून घेतला आहे. जेव्हा पण तुम्ही बॉडी स्क्रब करा किंवा हातापायांवरची केसं काढा, तेव्हा तुमची स्किन जी आहे ती हायड्रेट करायला अजिबात विसरू नका. कारण जेव्हा आपण बॉडी स्क्रब करतो, हातापायांवरची केसं काढतो, तेव्हा स्किन आपली ड्राय होते. तर छान असं मॉइश्चरायझर लावून हातपाय व्यवस्थित हायड्रेट करा. आता तुम्ही माझे पाय बघू शकता किती स्मूथ, किती शाईन करत आहेत. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे योग्य पद्धतीने तुम्हाला रेझरने हातापायांवरची केसं काढायची आहेत. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. रेझरने हातापायावरची केसं कशी काढायची याची योग्य पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे. आता रेझरने हातापायावरची केसं काढता वेळेस आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे ते पण मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे गंजलेल्या रेझरने हातापायावरची केसं काढायची नाही आहेत. जर तुम्ही गंजलेल्या रेझरने हातापायावरची केसं काढलीत आणि जर चुकूनही तुम्हाला थोडासा कट लागला तर तिथे सेप्टिक होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे जर तुमचा रेझर गंजलेला असेल तर तो लगेच फेकून द्या, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की धार नसलेल्या रेझरने हातापायावरची केसं काढायची नाही आहेत. जर तुमच्या रेझरला धार नाही आहे आणि तुम्ही जबरदस्ती हातापायावरची केसं काढलीत तर तुमच्या बॉडीवर म्हणजे तुमच्या शरीरावर छोटे छोटे असे दाणे तयार होऊ शकतात. तुम्ही स्ट्रॉबेरी बघितली आहे, त्या स्ट्रॉबेरीवर कसे दाणे असतात आणि असे छोटे छोटे खड्डे असतात, त्या खड्ड्यांमध्ये दाणे असतात, तशी तुमची स्किन होऊ शकते. त्यामुळे तुमचा जो रेझर आहे तुम्ही 3 ते 4 वेळाच वापरा. त्याची धार गेली असेल तर जबरदस्ती केसं काढायला जाऊ नका. धार नसलेला जो रेझर आहे तो तुम्ही शक्यतो फेकून द्या, ठीक आहे. तिसरी गोष्ट अशी आहे, ड्राय स्किनवर रेझर फिरवू नका. जर तुम्ही ड्राय स्किनवर रेझर फिरवलात, परत एकदा सांगते, तुमच्या बॉडीवर दाणे होऊ शकतात. नेहमी रेझर फिरवता वेळेस एकतर तुम्ही ॲलोवेरा जेल लावा, बॉडी वॉश लावा, ठीक आहे. तुम्ही कंडिशनर लावू शकता, तुम्ही प्लांटवाला जो ॲलोवेरा जेल असतो ते लावू शकता. हे चारही नाही जमले तर सरळ आपला जो रोजचा साबण असतो तो चला चांगला फेस करा आणि मग तुम्ही बॉडीवरची केसं काढू शकता. पण ड्राय स्किनवर रेझर फिरवू नका, ठीक आहे. आता हा एक खूप जणांचा प्रश्न असतो की रेझरने केसं काढली तर खूप दाट येतात का? तर असं अजिबात नाही आहे. रेझरने जेव्हा आपण केसं काढतो तर एक्स्ट्राची केसं नाही वाढत, फक्त आपला जो केस निघालेला असतो त्याचा जो पोत असतो, त्याचा टेक्स्चर असतो तो बदलतो. जर तुमचा केस पातळ असेल, तुम्ही सतत रेझर वापरत असाल तर खूप दिवसानंतर, ठीक आहे, किंवा खूप वर्षानंतर तुमच्या जो केसांचा टेक्स्चर आहे तो थोडासा जाडसर होतो, पण केस दाट येत नाही. एका छिद्रामधून एकच केस येईल, 2 केस उगवणार नाही. त्यामुळे रेझरने केस काढल्यानंतर दाट केस येत नाहीत, ठीक आहे. फ्रेंड्स, 5वा प्रश्न जो खूपदा विचारला जातो आणि हा इम्पॉर्टंट पण आहे, तो म्हणजेच रेझरने एकदा केसं काढल्यानंतर आपल्याला परत किती दिवसातून केसं काढायची आहेत. फ्रेंड्स, हे तुमच्या हेअर ग्रोथवर डिपेंड आहे. तरीही मी तुम्हाला सजेस्ट करेल, जर तुमच्या बॉडीच्या हेअरची जी ग्रोथ आहे ती जर फास्ट असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा बॉडी शेविंग म्हणजेच हातापायावरची केसं रेझरने काढू शकता. जर तुमच्या बॉडीची हेअर ग्रोथ स्लो असेल, म्हणजेच 15 दिवसातून केस अशी वर दिसायला लागली,
तर तुम्ही 15 दिवसातून रेझरने हातापायावरची म्हणजेच बॉडी शेविंग करू शकता. पण असं अजिबात नका करू की रोज रेझर घेतला आणि रोज बॉडीवर फिरवलं किंवा दिवसाआड तुम्ही सतत बॉडीवर रेझर फिरवत गेलात तर मला वाटतं तुमची बॉडी डॅमेज होऊ शकते. तुमच्या बॉडीवर, तुमच्या शरीरावर छोटे छोटे दाणे येऊ शकतात. त्यामुळे ते अवॉइड करा. बॉडी शेविंग हा एक टेम्पररी मेथड आहे, परमनंटली नाही आहे, हे पण लक्षात ठेवा. आय होप मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे अदर काही टॉपिक असतील ना तेही मला कमेंट करून नक्की सांगा. फ्रेंड्स, आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय. लॉट्स ऑफ लव. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. टेक केअर. बाय.